नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता 24 तारखेला आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूरमधून सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तो पण लवकरच सर्व शेतकऱ्यांना वितरित होणार। तुमच्यासाठी आज आपण एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचे 6000 आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 6000 असे एकूण 12000 रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणार होते। तर मित्रांनो, यापुढे आता याच्यामध्ये वाढ होऊन 15000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सर्व पक्षांनी शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या आश्वासने दिले होते, खूप साऱ्या घोषणा इथे करण्यात आल्या होत्या। त्याच्यामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केली होती, एक आश्वासन तिथे देण्यात आलं होतं। देवेंद्र फडणवीस त्यावेळी असं म्हणाले होते की जो काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 6000 मिळतात आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 6000 मिळतात, असे एकूण जे 12000 देण्यात येत आहेत त्याच्यामध्ये वाढ करून 15000 रुपये देण्यात येतील, असं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। तर मित्रांनो, नागपूर येथे एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आता याची घोषणा केलेली आहे। देवेंद्र फडणवीस तिथे असं म्हणाले की आतापर्यंत जे काही 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते त्याच्यामध्ये वाढ करून 15000 रुपये आता शेतकऱ्यांना देण्यात येतील। त्याबद्दल त्यांनी फिक्स तारीख तर काही सांगितली नाहीये, परंतु मित्रांनो देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्याबद्दल आता आपण चला बघूया देवेंद्र फडणवीस याबद्दल काय म्हणत आहेत। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।